नमस्कार शेतकरी मित्रांनो, अत्यंत तातडीचा एक मेसेज असा आहे मित्रांनो, आज दुपारी 2 नंतर या ठिकाणी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सदृश पाऊस होणार आहे। 10 ते 12 जिल्ह्यांमध्ये मित्रांनो या ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे। मित्रांनो गेल्या काही तासापासून रत्नागिरी रायगड या भागामध्ये देखील पाऊस झालेला आहे व मित्रांनो पुढील 2 ते 3 तासामध्ये व दुपारी 2 नंतर राज्यातील 10 ते 12 जिल्ह्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे। ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला विनंती मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राइब करत नाही मित्रांनो, आत्ताच सबस्क्राइब करून टाका। व्हिडिओला लाईक देखील मित्रांनो नक्की करा। तर या ठिकाणी आज दुपारनंतर मित्रांनो दुपारी 2 नंतर या ठिकाणी राज्यातील सातारा, कराड, विटा, सांगली, कोल्हापूर, चिपळूण या भागामध्ये आपल्याला वादळी वाऱ्यासह मित्रांनो ढगफुटी सदृश पाऊस हा पाहायला मिळतोय। तसेच पंढरपूर, सोलापूर, इंदापूर, बारामती, जेजुरी, दौंड या ठिकाणी पुणे या भागामध्ये देखील मित्रांनो आपल्याला दुपारनंतर या ठिकाणी हवामान ढगाळ पाहायला मिळतंय व तुरळक ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस देखील या ठिकाणी पाहायला मिळणार आहे मित्रांनो। पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला जास्ती करून पावसाचा जोर हा वाढताना पाहायला मिळतोय। तसेच नाशिक, मालेगाव, जळगाव या भागामध्ये देखील हवामान ढगाळ आहे, परंतु तुरळक ठिकाणीच आपल्याला स्थानिक वातावरण तयार होऊन मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यताही होऊ शकते। तसेच मित्रांनो मराठवाड्यामध्ये या ठिकाणी बघू शकता लातूर, अहमदपूर, परळी, केज, बीड, माजलगाव, परभणी, जिंतूर या भागामध्ये आपल्याला हवामान ढगाळ तर पाहायला मिळतंय, परंतु लातूर, अहमदपूर या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। तर विदर्भामध्ये मित्रांनो चंद्रपूरमध्ये पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय। चंद्रपूर, नागपूर, वणी तशा ठिकाणी यवतमाळ, वाशिम, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यामध्ये हवामान ढगाळ असणार आहे पूर्ण व ढगफुटी सदृश पाऊस चंद्रपूर जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे। मित्रांनो एकंदरीत जर आज दुपारी 2 नंतरचा जर विचार केला तर राज्यामध्ये चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया तसेच या ठिकाणी नांदेड, बीड, लातूर, धाराशिव तर या ठिकाणी सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यामध्ये मित्रांनो पुढील 2 ते 3 तासामध्ये व दुपारी 2 नंतर या ठिकाणी पावसाचा जोर हा वाढताना पाहायला मिळतोय मित्रांनो। वादळी वाऱ्यासह मित्रांनो मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे, त्यामुळे सर्वांनी सतर्क राहा, काळजी घ्या। मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात, आपण लगेचच व्हिडिओ घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक देखील मित्रांनो नक्की करा। धन्यवाद।